कसे आहात मग सगळे? झालं सगळ्यांचं चाय पाणी? आत्ताच चहा पिले आणि वरती आले त्याने. आज अनुराग घरीच आहे ना, कामं आवरलं घरातलं आणि आले टॅरेटला. म्हणलं आता चल व्हिडिओ बनवते एक दोन. तर मला कोणी विचारलं की आता रक्षाबंधनला तुमचा भाऊ येईन ना, आला नाही आला नाही काय फरक पडत नाही. आला तरी चांगलंच आहे, नाही आला तरी त्याच्या संसारात गुंतलेला आहे. आता कुठं कोणाला टाईम भेटतो आहे? आपल्या आपल्या संसारात गुंतलेलं आहे. तर भाऊ बहीण हे मला तर पहिल्यापासूनच विषय नाही माझ्या डोक्यात. कोणी माझ्याकडे यावा, कोणी माझ्याकडे नाही यावा, कोणी मला बघू नाही बघू, हा विषय डोक्यातून काढलेला आहे. त्याचं काय वाटत नाही मला. भाऊ आला नाही आला, कोणी मला बघू नाही बघू, ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आला तर माझा, नाही आला तरी माझंच आहे. आज नाव द्या येईन. किती वर्ष झालं? तू 4-4, 5-5 वर्ष येत नाही, तो आताच काय येणार आहे? त्याच्या संसारातून कुठं टाईम भेटतो त्याला? 10-10 वर्ष कुठं टाईम भेटतो? 10-10 वर्ष सख्या भावाने बहिणीकडे नाहीचं जायचं म्हणल्यावर ती बहीण पण विसरून जाईल ना. मनातलं प्रेम कमी होणार ना. आणि तिला काय आशा लागणार आहे की आलाच पाहिजे की येणारच आहे? काय आशा लागणार आहे? तुम्ही 10-10, 12-12 वर्ष येणार नाही, जाणार नाहीत. तर मी नाही कोणाची अपेक्षा करीत दादा. तुम्ही रक्षाबंधनला येऊ, कोणी दिवाळीला येऊ, नाही येऊ, काय मी माझ्या घरामध्ये एकदम सुखी आहे, टेन्शन फ्री एकदम. सकाळ उठायचं, कामाला जायचं, काम करायचं, घरी यायचं, टेन्शन नाही अजिबात. 2 मुलं आहेत मला, छोटा परिवार आहे एकदम. मी कोणाचं डोक्यात घेत नाही. आईबापाने बघू नाही बघू, भावाने बघू नाही बघू, बहिणींनी नाही बघितलं, कोणी नाही बघितलं तरी काय नाही. हे कसं असतं ना, एकटीचं जीवन आहे ना, एकट्यालाच जगायचं. तिथं भाव बहिणी हे हां आईबाप आपले असतात, बाकी नाही कोण कोणाचं. आपण आपल्या हिमतीने चालायचं. मी पहिल्यापासून माझ्या हिमतीने चालत आले. मी कधी कोणाची अपेक्षाच केली नाही, कधी कोणाची अपेक्षा केली नाही, कधी कोणाच्या दारात गेले नाही आणि कोणाकोणा अपेक्षा करणार पण नाही. आणि मी कोणाची वाट पण बघत नाही. आता कोणाची वाट बघायची? कोणाची नाही वाट बघत मी. माझ्या घरी खूप सुखी आहे. येते कधी कधी आठवण, पण विषय सोडून देते. माझ्या घरात ठीक आहे बस. कोणाचं भाऊन कोणाचं कोण ऐकत असेल ते व्हिडिओ, की बाई अशी का बोलली मला म्हणून, ऐकलं तर ऐकू दे. नाही येतो कधी त्याला, नाही बहीण आठवत त्याला. आणि मी पण नाही जात त्यांच्या दारात. तुम्ही माझ्याकडे आलात तर मी येईन, नाही आलात तर मी कशाला जाऊ? मला सांगा बरं तुम्ही. ते कसं असतं, लहानपणापासूनच एक जिव्हाळा पाहिजे. सारखं आलं गेलं तर बरं वाटतं. 10-5 वर्षातून आल्यावर तिथं प्रेम नाही वाटत, बहीण भावाचं नातं वाटत नाही आहे तिथं. पण जाऊ दे, कोणी येऊ नाही येऊ दे. मला कधी अपेक्षा वाटत नाही, कोणाची अपेक्षा केलीच नाही मी कधी. त्याच्याकडे नाही लक्ष देत जास्त. जसं असेल तसं. आपण पहिल्यापासून एकटं होतं, आता एकटं म्हणजे असं नाही एकटी नाही. आता मुलं येतं, नवरा आहे, 2 मुलं येतं माझी, मोठे मुलं आहेत, लग्नाला आलेत माझे मुलं. पण असे माहेरची कोणाची अपेक्षा नाही आता मला. कोणाचीच अपेक्षा करीत नाही माहेराची माझी. ठीक आहे, माझ्या जागेवर ठीक आहे, काय हरकत नाही.